सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। छत्रपती संभाजीनगर यातील बजाजनगर येथे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं जो आपला निरूपणाचा कार्यक्रम आहे गेली 16 तारखेपासून आज त्याचा 8वा दिवस आहे। सकाळचं सत्र आहे। आज सकाळी 6 ते 9 ला होणारं जे योगाचं सत्र त्याचा शेवटचा दिवस आम्ही सांगता केली। अत्यंत सुंदर असा रिस्पॉन्स भेटला। 5 दिवस मी टीचिंग केली आणि नंतर मग लीडरशिप करण्यासाठी दुसऱ्यांना संधी दिली। 6 भगिनींनी त्यामध्ये टीचिंग केली, लीडरशिप केली आणि सुंदरपणे व्यायाम करून घेतला। नंतर 2-3 परमार्ग सेवक आहेत त्यांनी पण सुंदर अशी टीचिंग केली आणि त्यांना आम्ही सांगितलं सर्वांना की आपण अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवत असतो। 12 पौर्णिमेचे सत्संग, नवरात्राचे सत्संग, असे 10-10 दिवसाचे वेगळे प्रवचनाचे कार्यक्रम, परत अवतार दिन, वर्धापन दिन, असे भरगच्च असे कार्यक्रम तुम्ही वर्षभर राबवत असतात आणि धर्मजागृती करत असतात। त्याबरोबरच हा योगाचा जो सत्र आहे हे कंटिन्यू तुम्ही राबवा। दररोज सकाळी 6 ते 7 ला बोर्ड लावून टाकायचा बाहेर। त्यामध्ये लिमिटेशन नाही की उपदेशी लोकांनीच यायला पाहिजे, कोणी येऊ शकतं। आजूबाजूच्या लोकांसाठी एक ती उपलब्धी तुम्ही करू शकता। जर गरज पडली, तुमची मागणी झाली तर योगा टीचर आहे आपले उपदेशीच, ते 8-8 दिवस 5-5 दिवस येऊन योगाचे तुमचे क्लासेस पण घेतील। किंवा तुमच्यामध्ये ती लायबलता आहे, सोमवारी एकाने टीचिंग करायची, मंगळवारी दुसऱ्याने, बुधवारी तिसऱ्याने, अशा पद्धतीनंही तुम्ही नियोजन करू शकता किंवा 8-8 दिवसाची जबाबदारी घेऊ शकता। काल आपण बघितलं की जीव तर निष्क्रिय आहे, पण आता कोण जबाबदारी घेतं आहे ते बघू। तर त्यांनी पण शब्द दिला, भाऊसाहेब मोडके परमार्ग सेवक, त्याप्रमाणे बाबासाहेब पठाडे, काकासाहेब सोळुंके, हे सर्वांनी शब्द दिला की आपण हे करायला पाहिजे आणि चांगला उपक्रम आहे। जे येतील ते येतील, ज्यांना आवड आहे ते येतील। मुलं असतील, सुट्ट्यांमध्ये सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता। आणि आपल्या ज्या भगिनी आहेत त्या अत्यंत सुंदर असा योगा शिकून घेतात, शिकवतात, सर्वच आहे। बऱ्याच नावं आपल्याला घेता येतील। माझ्यापेक्षाही सुंदर त्यांनी टीचिंग केली आणि करून घेतलं। आज आपण या पहिल्या सत्रामध्ये जीवाचे गुण बघणार आहोत। म्हणजे आपण आत्तापर्यंत दोष बघितल्यानंतर आपण स्वतःला दोषी समजायला लागलो। खरंच इतके दोष आपल्यामध्ये असतात हे आपल्याला आज कळालं। त्यातून बाहेर पाडण्यासाठी आपण चिंतन करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत। परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आणि अवतार घेऊन वाडोवेळी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं। हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जीव निमित्त झाले आपल्याला। पूजनीय आचार्यांपासून सुरुवात केली तर आत्तापर्यंतचे अनेक पूर्वज यांनी हा ज्ञान ठेवा सांभाळला आणि आपल्या पुढच्या पिढीला जसा आहे तसा दिला। तेच कर्तव्य आपलं पण आहे। पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणलं, आता आपण पुढच्यांपर्यंत न्यायचं आहे। परमेश्वराने अत्यंत सुंदर असा सायंटिफिकली धर्म आपल्याला सांगितलेला आहे, आत्मकल्याणाचा, आत्महिताचा, म्हणून आत्मशुद्धीचा। हे नवीन पिढीपर्यंत नेणं हे आपलं कर्तव्य आहे। नवीन पिढीच्या डोक्यामध्ये काय आहे? धर्म आणि धार्मिकता, मंदिर, आश्रम, कर्मकांड, विधी, आणि त्यामुळं नवीन पिढी जी आहे ती धर्मापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते। कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर्स आहे, वेल एज्युकेटेड मुलं आपल्या धर्मीय घरामध्ये झालेले आहे, मुले आहे, मुली आहे। आपण योग्य पद्धतीने त्यांना धर्म न समजावल्यामुळं किंवा आपण सांगू शकत नसल्यामुळं
या अडचणी प्रत्येक घरामध्ये आलेल्या आहे, येत आहे. माझ्या संपर्कात कितीतरी पालक आहे की आमची मुलं आता उपदेश घेत नाही, वेळ निघून गेली. शिक्षणाच्या माध्यमातून ते बाहेर होते, त्यानंतर आता नोकरीच्या माध्यमातून बाहेर आहे, आता त्यांचे लग्न झाले आहे. धर्म आम्ही सांभाळला, परंतु धर्म त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन जाऊ शकलो नाही. ही खंत, ही दुःख प्रत्येकाला आहे. काहींचे मुलं मुलींना उपदेश दिलेला आहे तर ते धर्म समजत नाही, कळत नाही, किंवा त्यांना ते आवडत नाही, त्यामुळे ती धार्मिकता करत नाही. अशाही अडचणी आहेत. परंतु जसा आहे तसा परमेश्वरांनी धर्म जो सुंदर सांगितलेला आहे तो जर या नवीन पिढीपर्यंत आपण नेला तर नक्कीच त्यांना आवड तर निर्माण होईलच, परंतु धर्मसुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे ते करू शकतात. कारण धर्म ही एक जीवन जगण्याची एक रीत आहे, जीवन सुंदर करण्याची एक कला आहे. धर्म एक तारुण्य आहे, धर्म एक पॉझिटिव्ह विचार आहे. हे आपण जर त्यांच्या लक्षात आणून दिलं तर कितीतरी पॉझिटिव्ह विचार धर्मामध्ये आहे. त्याच्यासाठी लोक बाहेर जाऊन क्लासेस घेतात, पैसा खर्च करतात, पण त्याची गरज नाही. अशी कोणतीच गोष्ट नाही की ती होत नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही का तिला उपाय नाही, असं परमेश्वर सांगतात. आणि त्या माध्यमातून जर या नवीन पिढीला आपण हा धर्म त्यांच्या पद्धतीनं जर नेला, त्यांच्या पद्धतीने आपण त्यांना सांगितला तर नक्कीच ते धर्माकडे आकर्षित होतील. आपला धर्म आपल्याला जर समजला, कळाला तर समाजापर्यंत आपण नेऊ शकतो. आणि तो नेण्यासाठी आपण कमी पडलेलो आहे, म्हणून आपल्या धर्माला जनमत तयार झालेलं नाही. इतका श्रेष्ठ धर्म आहे, वैचारिकदृष्ट्या, आचाराच्या अनुषंगाने, तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, सायंटिफिकली अत्यंत फॉरवर्ड विचाराचा हा आपला धर्म आपल्यापर्यंत योग्य पद्धतीनं न आल्यामुळं, योग्य पद्धतीनं आपण न समजून घेतल्यामुळं आपण इतरांपर्यंत तो नेऊ शकलो नाही. ही खंत आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून नवीन पद्धतीनं तत्त्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली परमेश्वराने जी आहे सांगितली आहे, जशी आहे तशी जर आपण समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला तर फायदा होईलच, परंतु धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराला सुद्धा खूप मोठी प्रसन्नता निर्माण होईल. कारण कशाला तरी, कोणाला तरी आपण निमित्त हो. काल एक आपला सत्संग झाला आणि सत्संग झाल्यानंतर एक व्यक्ती मला भेटली. ते म्हटले, आम्ही उपदेश घेतला 15-20 वर्ष झाले, आमच्या घराचे उपदेश आहे, परंतु मी लग्न झाल्यानंतर 10 वर्ष झाले लग्नाला तरी माझी मिसेस उपदेशी झाली नाही. ती तर धार्मिकता घरामध्ये करायची आणि त्याचा परिणाम म्हणे असावा, अन्यथा काही साधू संतांचं चुकीचं वागणं, चुकीचं सांगणं, अशा असल्यामुळं मला मनात असं यायला लागलं होतं की हा धर्म आपण सोडावा, आता जी मिसेस करते तेच कंटिन्यू करावं, 2-2 नको. आणि त्या धर्माकडे मी असा विचार मनात यायला लागला होता. परंतु त्याच वेळेस काही यूट्यूबचे सत्संग ऐकले गेले. इथं मी काही सहभागी झालो या सत्संगामध्ये आणि माझा तो विचार बदलला. तो विचार बदलला, परंतु मिसेसनी त्या दिवशी उपदेश घेतला आणि त्यामुळं माझं सर्वात मोठं बर्डन, टेन्शन ते निघून गेलं. आपण या उद्देशाने आलो नव्हतो, आपण या उद्देशाने सांगत नसतो, कारण आपली तेवढी योग्यता नाही, आपली पात्रता नाही. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून असते. एखाद्या जीवाला मळीनत्व यायला सुरुवात झाली आणि तुमच्या निमित्ताने जर त्याच्यामध्ये उजळता आली तर तो एक प्रेमाचा उपाय आहे. म्हणून ही धडपड तुम्ही तर करतच आलात गेली 25 वर्षापासून, परंतु त्याला मोल्ड करून एक फॉरवर्ड पद्धतीनं, एक वेगळ्या पद्धतीनं लोकांपुढं मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही 25 वर्ष केलं, धर्म केला, धार्मिकता केला, चिटकून राहिले, एवढं मोठं संस्था उभी करून कार्य करत आहात, सेवा करत आहात, परंतु समाजाला काय हवं आहे नेमकं आणि तेच तुम्ही देऊ शकले नाही तर तुमच्या त्या करण्याला काही अर्थ होत. या बजाजनगरमध्ये मी कोणाच्या तरी घरी पिढाहरणाच्या माध्यमातून जाण्याच्या उद्देशाने जेव्हा त्या रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न केला किंवा जात होतो, तेव्हा माझी नजर इकडं तिकडं फिरत होती आणि त्यावेळेस सर्वात जास्त इथं मंदिरं हे माझ्या लक्षात आलं. मंदिरं खूप आहे, ग्राउंड मला दिसलं नाही, गार्डन मला दिसलं नाही, किंवा स्कूल पण खूप काही अशा मोठ्या दिसल्या नाही.
मंदिरं मात्र पण खूप दिसले. आता त्या मंदिरांमध्ये काय होते? पूजा आरत्या होते, आरती होते, लोक येतात, दर्शन घेतात, निघून जातात. आणि त्याच्यासारखंच आपल्याकडे बी जर होत असेल, आरती होते, पूजा होते, लोक येतात, दर्शन घेतात, निघून जातात, तर त्यांच्यातून आपल्यातला बदल काय राहिला? ती देवतेची भक्ती आहे, देवतेचे धर्म आहे, देवतेचे मंदिर आहे. ह्या देवतेच्या मंदिरांमध्ये एकमेव 1 किंवा 2 किंवा 3 मला माहीत नाही परमेश्वराचे धर्माचे मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिर म्हणून अन्य लोकही बरेच येतात इथं. श्रीकृष्ण मंदिर आहे. काहींचं तर काय असतं, घरातून निघालं तर जे मंदिरं दिसतील ते सर्वच मंदिरं कवर केल्याशिवाय घरीच जायचं नाही. एक संस्कार आहे तो. परंतु जर आपण वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत काही उपक्रम घेऊन गेले, इथं वाचनालय असेल, वृत्तपत्र वाचण्यासाठी उपलब्धता जरी झाली असेल, किंवा मुलं आहे, कितीतरी ग्रॅज्युएट मुलं आहे ज्यांना करिअर करण्याच्या अनुषंगाने, अभ्यास करण्याच्या अनुषंगाने एखादी अभ्यासिका निर्माण केली. 10वीचे 12वीचे मुलं आहे, घरी थोडंसं डिस्टर्ब असतात, अभ्यास होत नाही, ते येऊन अभ्यास करतील, दिवसभर बसतील. अशा पद्धतीनं जर काही उपक्रम राबवले तर नक्कीच आपला धर्म, त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं सायंटिफिकली जे ही तत्त्व आहे ते आपण समाजापर्यंत नेऊ शकू. करायला सुरुवात केली का होतं. वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात, कोणी त्याला सपोर्ट देईल, कोणी नाही देईल, परंतु हे विचार मांडणं आणि त्यातून ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, नियत साफ असेल तर परमेश्वर त्याला सहाय्य होईल. आपण सुशिक्षित आहोत, आपल्याकडे डिग्री आहे, परंतु धर्माला ते किती उपयोगी लागले? व्यवहारिक बुद्धी धर्मी उपयोगा आपण लावायला पाहिजे. ती कशा पद्धतीनं? आणि अशी कोणती सामुग्री नाही आहे तुमच्याकडं की जी धर्माला उपयोगी पडणार नाही. प्रत्येकाकडं काहीतरी स्किल असतं, नॉलेज असतं, ते आपण केलं पाहिजे. जीव हा पदार्थ बघत असताना जीवाचे दोष आपण बघत आलो, आणि या दोषामध्ये याचं चिंतन करत असताना सर्वात जास्त या जीवाचे दोषाचं चिंतन करून त्यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने काही उपाययोजनासुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत. इतके दोष जर आपल्यात आहे, ते परमेश्वराला माहीत आहे, तरीही परमेश्वराने आपला स्वतःचा आनंद देण्यासाठी जीवाची निवड केली, जीवाला केंद्रस्थानी ठेवून या सृष्टीची निर्मिती केली. या जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने स्वतः अवतार घेतला, वाडोवेळी फिरला, जीवधर्म देहधर्म स्वीकारून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं. मग असं काय आहे आपल्यामध्ये की त्या परमेश्वराला एक आशावाद निर्माण झाला की ह्या जीवा अयोग्य आहे, अनंत दोषाचा आळा आहे, मतित्रय आहे, अनादि अविद्ययुक्त जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये अनंत दोष आहे, परंतु तरीही हा जीव हा आनंद घेऊ शकतो. त्याला थोडंसं त्याच्यावरती आपण प्रयत्न केला, थोडंसं त्याच्यावरती संस्कार केले, त्या संस्काराच्या माध्यमातून त्यांनी थोडासा प्रयत्न केला तर आनंद होऊ शकतो, देऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वराने हे कोणत्या माध्यमातून आपल्याकडं बघितलं, कोणत्या विचाराने आपली निवड केली, असं काय आहे आपल्याकडं, ते आजपासून आपण बघणार आहोत. जीवाचे दोष तर आपण बघितले, पण जीवामध्ये गुण पण आहे, आणि त्या गुणाच्या माध्यमातून परमेश्वराने आपली निवड केलेली आहे, आणि ते गुण आहे म्हणूनच परमेश्वराचा आनंद पण आपण घेऊ शकतो. परंतु ते गुण आपण व्यावहारिक जगामध्ये लावत असतो, पण ते गुण भौतिक जगात लावत असताना आपण आध्यात्मिक जगामध्ये कसे लावू शकतो हे जर आपण बघितलं. आपल्यामध्ये दोष आहे, ते दोषाचं गुणात्मक वर्गीकरण करून परमेश्वराला आपण कसं प्राप्त करू शकतो याचा विचार केला तर नक्कीच आपल्याला परमेश्वराचा आनंद मिळेल, आणि परमेश्वरालाही आपल्याला आनंद देता येईल. आपल्या ज्या अडचणी आहे, अडथळे आहे, ते दूर होतील. त्यातला सर्वात प्रथम जो गुण आहे आपल्याला, का ते जर नसतं तर यदा कदाचित हा सारा उपद्याप परमेश्वराला करताच आला नसता. तो गुण आहे जीव हा बद्धमुक्त आहे, म्हणजे बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. देवता तशा नित्यबद्ध म्हणजे नित्य बंधनात आहे,
म्हणून त्या मुक्तीला जाऊ शकत नाही, परमेश्वराचा आनंद घेऊ शकत नाही आणि प्रपंच जड आहे त्याच्यामुळं त्याचा विषयच येत नाही. आपण बंधनात आहोत, कर्माच्या बंधनात आहोत, अज्ञानाच्या बंधनात आहोत, अन्यथा ज्ञानाच्या बंधनात आहोत. हे जे दोष आहे ना याच्या सर्व आपण बंधनात आहोत. अनादि अविद्ययुक्त असलेला जीव अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जीवत्व आहे, त्यामुळं तो आलंबनात अडकलेला आहे. ते आलिंबन कशाचं आपण चिंतन केलं, गेली 7 दिवस त्याचं चिंतन आपण केलं. परंतु यात असूनही आपण मुक्तीला जाऊ शकतो हा आशावाद परमेश्वराने या गुणाद्वारे आपल्याला दिलेला आहे. आपण हे अनंत दोष आहे माझ्यामध्ये, अनंत दोषाचा मी आळा आहे, परंतु बंधनात या जरी असलो तरी मी मुक्तीला जाऊ शकतो. हे जर आपण माइंड सेट करून टाकला, एक पक्कं केलं, तर त्यावरती आपण चालू शकतो. ही एंट्री या गुणाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला ह्या परमार्गातली दिलेली आहे. बोधाच्या माध्यमातून आपल्याला जी एंट्री दिलेली आहे आनंद मिळण्याच्या या डिग्रीची, आनंद मिळण्याच्या या कॉलेजची, ती ह्या गुणामुळे दिलेली आहे. आपण बंधनात आहोत पण मुक्तीला जाऊ शकतो. आणि म्हणून आपले बंधनं कोणते कोणते आहे ते बघितले, परंतु गुण भरपूर आहे आणि ते आपल्याला आता अत्यंत कमी वेळात जर कव्हर करायचे असेल तर त्यावरती कमीत कमी निरूपण करणं आणि पुढे पुढे सरकणं हाच त्यावरती एक उपाय आहे. म्हणून अनादि काळापासून अविद्या, अज्ञान, मतित्रय, जीवत्व हे जे आपल्यामध्ये दोष आहे त्या दोषांनी जीवस्वरूप बद्ध आहे, म्हणजे बंधनात आहे. या दोषामुळं जीव बंधनात आहे. यदा कदाचित जे जीवामध्ये दोष नसते तर तो बंधनातच नसता आणि बंधनात नसल्यामुळे त्याला मुक्तीला नेण्यासाठी परमेश्वराला काही करावं लागलं नसतं, कारण ते मुक्तीतच आहे, ती मुक्तताच आहे. आपल्यामध्ये बंधन कशाचं आहे? निगेटिव्ह विचाराचं आहे. आपल्यामध्ये बंधन कशाचं आहे? दोषाचं आहे. त्या दोषामुळं अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व, मीपणा, अहंकार, अहंता, स्वाभिमान या साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून ह्या मुक्तीला जाण्यासाठी यातून आपल्याला पहिले बाहेर पडणं हे लक्षात येईल. म्हणून अविद्याबंध हाच मुख्य व दृढ असा बंध आहे. अविद्याबंध, अनादि अविद्या, आणि ती अनादि अविद्या किती दृढ आहे आपण या वज्रकिटकीच्या दृष्टांतातून आपण अभ्यासलं, चिंतन केलं. म्हणून त्याच्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या कैवल्यपदाला जायचं असेल, परमेश्वराच्या प्राप्तीला जायचं असेल, परमेश्वराच्या आनंदाला जर जायचं असेल, तर परमेश्वराचं जो स्वरूपाचा आनंद भोगण्याची जर पात्रता आपल्यामध्ये निर्माण आपल्याला करायची असेल तर हे जे स्वरूप आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ते आपण दोषाच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. आता गुणाच्या माध्यमातून आपण जर समजून घेतलं तर मात्र आपल्यालासुद्धा परमेश्वराचा सारखाच आशावाद निर्माण होईल. अरे मी दोषी आहे, मी बंधनात आहे, परंतु मी या गुणाद्वारे बंधनातून बाहेर पडून परमेश्वराला प्राप्त करू शकतो, म्हणजे मुक्त होऊ शकतो. आणि तो गुण आहे बद्धमुक्त. बंधनात आहे कर्म आणि बंदिनी मनुष्य लोक. देवाने सांगितलं या कर्माच्या राहडगाड्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, चलद्रूप नरक, स्थावर नरक, 13 भेदी नरक, नित्य नरक. याच्यामध्ये का जातोय आपण? आपण कर्म जोडलेले, आपण बंधन जोडलेले, आणि या बंधनामुळं आपण कर्म करत आलो आणि त्या कर्मामुळं आपल्याला परत 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 इथं येऊन त्याचा भोग भोगावा लागतो. पण यातून बाहेर पडायचं असेल तर यातून बाहेर पडावं लागेल, तेव्हा आपण बाहेर पडू आणि तेव्हाच आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. जीव बद्ध मुक्त आहे, म्हणजे या बद्ध अवस्थेतून त्याला एक परमेश्वरच काय मुक्तता करू शकतो. एक परमेश्वरच त्याला या दोषातून बाहेर काढू शकतो, या बंधनातून बाहेर काढू शकतो. आणि त्यासाठीच परमेश्वराची ही कृपा जी आहे त्या कृपेचं अविरत असं अखंडत असं कार्य सुरू असतं, चालू असतं. त्यामुळे ती कृपा आपण जोडली पाहिजे. ती जोडण्याची पात्रता मात्र जीव स्वरूपात अनादि काळापासून आहे. कृपा आपण होतो ना, देवकृपा देवकृपा देवकृपा, तर ही देवकृपा जोडण्याचं जे गुण आहे आपल्यामध्ये अनादि काळापासूनच आहे. असं काही नाही की ती परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, कोणीतरी कोणाकडून तरी आपण उसनं घेतलेलं आहे. एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर आपण काय करतो? सोपं आणि सरळ व्यवहारामध्ये त्याच्या गुणाचं आपण काय करतो? स्तुती करतो. त्याचं चांगुलपण आपण हेरतो. ते चांगुलपण हेरल्यानंतर तो त्या व्यवहाराच्या योग्यतेचा आहे असं समजतो आणि मग त्याच्याबरोबर आपण व्यवहार करून
त्याच्याकडून आपण आपलं काम करून घेतो. आपल्या घरामध्ये आपण हे दररोजच करतो. मुलांकडून काम करायचं असेल तरी आपण गोड बोलतो, त्याची स्तुती करतो, त्याला चांगलं म्हणतो. घरच्यांकडून काम करायचं असेल, घरच्यांना आपल्याकडून काम करायचं असेल, आपल्याला समाजाकडून, नातेवाईकांकडून, मित्रांकडून जर काही काम करून घ्यायचं असेल, कारण जीव स्वार्थी आहे. आणि तेच व्यवहारातलं तत्त्व परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे, महात्म्याने प्रिय वक्त्या होय. जर गोड बोललं तर काम होतं. तो तत्त्व जर सांभाळलं तर आपण आपोआपच या दोषातून बाहेर पडतो आणि मुक्त होऊ शकतो. इतकं सोपं आणि सरळ धर्म. त्याच्यासाठी खूप मोठं कर्मकांड करण्याची गरज नाही. खूप मोठा अट्टास, खूप मोठं कष्ट, खूप मोठं बाकीच्या ज्या उपद्व्याप आपण करतो ते करण्याची गरज नाही. परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलं. व्यवहारामध्ये त्या गोष्टी आपण करत असतो. बंधनात आहे, आपण व्यवहाराच्या बंधनात आहे, कुटुंबाच्या बंधनात आहे, कर्तव्याच्या बंधनात आहे, कामाच्या बंधनात आहे. परंतु त्यातून आपण कायमस्वरूपी बंधनात राहतो का? नाही. नोकरीला जरी आपण लागलो तर नोकरीचं सुद्धा कायमस्वरूपी जोखड आपल्यावर डोक्यावर राहत नाही. त्याला लिमिटेशन ठरलेले आहे. 58 वर्षामध्ये आपण रिटायर होतो, त्यातून बाहेर होतो, सेवामुक्त होतो. तसंच कौटुंबिक जबाबदाऱ्या जरी आपण किती घेतल्या तरी आयुष्यभर कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्या राहत नाही. आपले मुलं मोठे होतात आणि त्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार झाल्यानंतर आपण ती जबाबदारी त्यांच्यावर देतो. जरी नाही दिली तर ते मग आपल्याला रिटायर करतात. जसं कंपनीला आपण सांगू की नाही नाही आम्ही करू शकतो, कारण जीव स्वार्थी आहे, पैसा भेटत राहतो. आणि मग आपण त्या कंपनीच्या ज्या सिस्टमला जर आपण पत्र लिहून कळवलं की माझी 58 आलेली आहे आणि XYZ तारखेला वेळेला मी 100% सेवानिवृत्त होणार आहे, परंतु माझ्यामध्ये शारीरिक दृष्टिकोनातून, बौद्धिक दृष्टिकोनातून ती लायबल तर आजही आहे, मी अजूनही 2, 5, 10 वर्ष काम करू शकतो, तर मला ठेवा. ते ठेवतात का? ते म्हणतात तुम्ही लाख ठेवाल पण आम्ही ठेवणार नाही. तसंही कुटुंबामध्ये तुम्ही लाख मरेपर्यंत जबाबदारी घ्याल, परंतु ते मुलं काय म्हणतात, आम्ही देऊ तर ना. म्हणून निसर्ग आपल्याला रिटायर करत असतो. नैसर्गिकरित्या आपल्याला रिटायरमेंट होत असते, परंतु नैसर्गिकरित्या रिटायरमेंट होण्याच्या अगोदरच आपण रिटायर होणं हे मात्र धर्म आहे, ही मात्र धार्मिकता आहे. समोरच्यानी आपल्याला कंपनीतून काढून टाकायच्या अगोदरच आपण राजीनामा देणं यात आपलं कधीही भलं असतं. त्यात आपली इज्जत असते, त्यात आपलं चांगुलपण असतं आणि ते आपल्याला समजणं म्हणजे या बंधनातून बाहेर येणं. बघा कधीतरी होतं, कळत न कळत आपल्याकडून कंपनीमध्ये काम करत असताना काही चुका झाल्या आणि त्या सिस्टमच्या लक्षात आल्या. त्या सिस्टमच्या लक्षात आल्यानंतर ते काय करतात, डिसमिस करतात, निलंबित करतात किंवा काढून टाकण्यासाठी त्यांचं नियोजन झालेलं असतं. ते आपल्याला लक्षात येतं. ते लक्षात येण्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या चुका कळतात आणि आपल्याला त्या चुका जर कळाल्या तर आपल्याला कळतं की आपल्याला हे काढून टाकणार आहे. आपण जर काढून टाकलं या कंपनीनं आपल्याला तर आपली इज्जत जाईल. दुसऱ्या कंपनीत आपल्याला काम करण्यासाठी जर गेलं तर आपल्यावर तो शिक्का पडेल. तो शिक्का जर पडला तर आपलं रेप्युटेशन खराब होईल, आपलं सिबिल स्कोअर खराब होईल. सिबिल स्कोअर लगेच लक्षात येतं आपलं खराब होईल. इथंसुद्धा अध्यात्मामध्ये आपला सिबिल स्कोअर खराब न होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तो सिबिल स्कोअर कशाने खराब होणार नाही आहे, प्रत्येक गोष्ट वेळेत केली पाहिजे, वेळेत निघालो पाहिजे. म्हणून देवाने त्यासाठी सांगितलं आहे, जोची अवसर विषया तोची ब्रह्मयुक्ती. सिबिल स्कोअर आपला जर अध्यात्मामध्ये खराब करून घ्यायचा नसेल आणि जर सिबिल स्कोअर खराब झाला ना तर आपण सायकल घ्यायला गेलो आणि सायकलसाठी कर्ज मागायला गेलो तरी कोणती बँक आपल्याला कर्ज देत नाही. कोणती गोष्ट वेळेत करावं लागते. सिबिल जर आपलं अध्यात्माचं खराब झालं तर मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचं सुखफळ भेटू शकत नाही. अगदी कर्मभूमीच्या यक्षिणी देवतेचं सुद्धा नाही. का? तर सिबिल स्कोअर खराब झाला आपला. कारण आपल्याला सायकलला जर कर्ज भेटत नाही व्यवहाराच्या जीवनामध्ये, इतकं खराब जर आपलं सिबिल स्कोअर झालेला असेल तर मग यक्षिणीची सर्वात खालची देवता तिचा बी आपल्याला कसं काय सुखफळ भेटेल. त्याच्यामुळं आपला सिबिल स्कोअर खराब नाही झाला पाहिजे अध्यात्मामध्ये. आणि म्हणून आपल्याला ते योग्य वेळी योग्य कळणं, योग्य वेळी योग्य वेळेत मानापानाने अत्यंत
व्यवस्थितपणे जर आपण बाहेर पडलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि त्याची लायबलता आपल्यामध्ये आहे. आपण बंधनात आहे, कामाच्या बंधनात आहे, कर्तव्याच्या बंधनात आहे, काही बाजूच्या गोष्टीच्या बंधनात आहे, आपण जबाबदारी म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून. पण बंधनात आहे म्हणून मुक्तच होत नाही असं नाही. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं तुम्ही बंधनात आहे पण मुक्तीला जाऊ शकता. बद्धमुक्त, जीव बद्धमुक्त हा आपला सुंदर असा गुण परमेश्वर आपल्याला सांगतात. हे आपण लक्षात घ्यायचं. मी नोकरीला लागलो म्हणजे आता कायमस्वरूपी त्या नोकरीत राहू शकत नाही. मी संसाराला लागलो म्हणजे कायमस्वरूपी संसारात राहू शकत नाही. मी एखादा व्यवहार किंवा एखादा कर्ज काढला म्हणजे आयुष्यभर मी त्या कर्जाच्या बोजाखाली राहू शकत नाही. त्याचा EMI दररोज दर महिन्याला वेळेत जर भरला तर कधीतरी ते कर्जमुक्त पण आपण होऊ शकतो, होणार आहोत. त्याचं प्लॅनिंग त्या बँकेने आपल्याला दिलेलं आहे आणि ते प्लॅनिंगसुद्धा आपण स्वीकारून त्याला सुरुवात केलेली आहे. तसं आपल्या कर्माचं कर्ज आपल्याला भेटलं आहे, आपण घेतलं आहे. त्याचा वेळोवेळी आचाराचा EMI जर भरत राहिलो, त्यागाचा EMI जर आपण भरत राहिलो तर तेही कधीतरी संपणार आहे. ते कर्म आपलं कधीतरी संपणार आहे ना. आपण शून्यात गेल्यानंतर मग आपल्याला त्या स्टेटमेंट भेटल्यानंतर नीलचा दाखला भेटणार आहे. तो नीलचा दाखला म्हणजे परमेश्वर प्राप्ती. त्याच्यासाठी काही गोष्टीची आपल्याला खबरदारी घ्यावा लागणार आहे. आपला सिबिल स्कोअर, आपलं रेप्युटेशन, आपली इज्जत, आपली मान पान या गोष्टी खराब न होण्यासाठी आपल्याला वेळ पकडावी लागणार आहे. कोणती पकडायची वेळ असेल तर आपल्याला वेळेत निघावं लागणार आहे. ते वेळेत निघाल्याच्या अगोदर आपल्याला कुठं जायचं आहे हे समजून घ्यावं लागणार आहे. आपल्याला जायचं आहे एखाद्या विशिष्ट ठिकाणी, ते समजून न घेता आपल्याला जर 11 वाजता जायचं आहे आणि आपण सकाळी पहाटे 5ला निघालो, वेळ तर खूप आहे आपल्याकडं, परत कुठं जायचं हेच माहीत नाही, कसं जायचं हेच माहीत नाही. त्याच्यामुळं आपण वेळेत निघू शकत नाही. वेळ आहे आपल्याकडं, परंतु त्या वेळेबरोबर नियोजन पण महत्त्वाचं आहे, नियोजन पण गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं दीक्षा, अनुसरण ही भीतीदायक गोष्ट नाही आहे, ही आनंददायी गोष्ट आहे. ही परमेश्वराची आनंद मिळून देणारी गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी लागेल मॅनेजमेंट. आपण जेव्हा करिअरच्या पाठीमागं धावत होतो, त्या करिअरच्या पाठीमागं धावत असताना कष्ट करत होतो, फर्स्ट सेकंड ड्युट्या करत होतो. हे उद्देश काय होता की 2 पैसे आपल्याला मिळावेत, मग घर आहे ते घ्यावं, गाडी आहे ते घ्यावं, मुलांचे शिक्षण आहे, त्यांचं करिअर आहे, त्या अनुषंगाने आपण पैसा मिळवत होतो. ज्या ज्या जबाबदाऱ्या त्या पार काढण्यासाठी आपण कष्ट करत असताना त्या आपण कर्तव्याच्या भावनेने पार पण करत होतो. परंतु त्याच बाजूने आपल्याला परमेश्वर कृपेमुळं आपल्याला बोध झाला आहे, परमेश्वर कळाला आहे. आपल्या आत्म्याचं कल्याण त्यात नाही आहे, तर त्या आत्म्याचं कल्याण कशामध्ये आहे हे समजलं आहे. आणि म्हणून त्या बाजूने सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल, नियोजन करावं लागेल, कष्ट करावं लागेल. फर्स्ट सेकंड थर्ड अशा ड्युट्या पण कराव्या लागतील. त्या ड्युट्या म्हणजे अभ्यासाच्या, त्या ड्युट्या म्हणजे विचाराच्या, चिंतनाच्या, आचाराच्या, आणि ते आपण करत आलो. परंतु आता शेवटची परीक्षा आपली बाकी आहे. आपण अनेक परीक्षेमध्ये पास झालो आहोत आणि त्या परीक्षा आपण पास होत इथपर्यंत पोचलेलो आहोत. ही शेवटची जी परीक्षा आहे ती अत्यंत महत्त्वाची. ती परमेश्वराच्या आनंदाच्या अनुषंगाने आपण मुलांना म्हणत राहतो, तू 10वीपर्यंत आला, चांगल्या मार्काने आला, परंतु ही तुझी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. यातून तुझ्या करिअरला सुरुवात होणार आहे खऱ्या अर्थाने. म्हणून तू 10वीत सिरियस हो. म्हणून 10वीत आपण त्यालाही समजून सांगत असतो, शिक्षक पण समजून सांगत असतात आणि तो पण सिरियस झालेला असतो आणि तो पण अभ्यासाच्या अनुषंगाने, करिअरच्या अनुषंगाने त्या 10वीला जास्त महत्त्व देत असतो. 10वीनंतर 12वी, 12वीनंतर मग करिअरला सुरुवात होते. तसंच आपलं वय आहे. आपल्या वयामध्ये परमेश्वराने 8 वर्ष आणि 12 वर्ष दिलेले आहेत. 8 वर्षामध्ये विकल्पाची सुरुवात होते, 12 वर्ष ज्ञानाप्रेमाचा अधिकार प्राप्त होतो. ही सुरुवात आपल्याला झाल्यानंतर परमेश्वराने आपल्याला बोध दिला आणि तो बोध म्हणजे 10वीची परीक्षा आहे. बोधावर 4ही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेणं म्हणजे 12वीची परीक्षा आहे. आणि त्यानंतर आचाराच्या बाजूने करिअरच्या अनुषंगाने विचार करणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा विचार करणं
म्हणजे आता आपल्या डिग्रीच्या एक्झाममध्ये आपण डिग्रीवरती आता तो विद्यार्थी आहे ना, तो सिरियस झालेला आहे. त्याला कळतं आहे, काय कळतं आहे की ही डिग्री जर मिळाली तर चांगली नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळाली तर चांगली छोकरी मिळेल, तर सांसारिक जीवन आपल्याला सुकर करता येईल, हे त्याला कळालेलं आहे. आता त्याला आईवडिलांना सांगावं लागत नाही, सांगायची गरज पडत नाही. तो बरोबर सकाळी उठतो, ट्युशनला जातो, अभ्यास करतो, त्या डिग्रीच्या माध्यमातून कॉलेजला जातो, व्यवस्थित सिरियस होऊन लक्ष देऊन त्याकडे यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही आता त्याच अवस्थेला आहे. त्या अवस्थेला असल्यामुळं आपल्याला सिरियस व्हावं लागेल. आणि म्हणून बद्धमुक्त हा जो गुण आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण बंधनात आहे, अज्ञानाचे आहे, अन्यथा ज्ञानाचे आहे, कर्मकांडाचे आहे, अंधश्रद्धेचे आहे, आलिंबन कितीतरी आपण लावून घेतलेलं आहे. परमेश्वर न समजणं म्हणजे सर्व काही, परमेश्वर समजणं म्हणजे सर्व काही, हे लक्षात घ्या. जर परमेश्वर समजला नाही तर हे सारे दोष जास्तीत जास्त डेव्हलप होत राहतात. आणि ते डेव्हलप झाले तर जास्तीत जास्त आपण आलंबनात जाऊ, जास्तीत जास्त कर्मात जाऊ, जास्तीत जास्त नरकात जाऊ, दुःखात पडू. पण परमेश्वर समजून घेतला तर मात्र तेच सर्व काही आहे. का तर परमेश्वर समजल्यामुळं आपोआपच यातून आपण बाहेर पडू, या दोषातून, या आलिंबनातून, या अज्ञानातून बाहेर पडू आणि मुक्तीच्या बाजूने आपला प्रवास सुरू होईल. आणि तो प्रवास परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. म्हणून बद्धमुक्त जीव हा बद्धमुक्त आहे, बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. आपण आपल्याला मुक्त करू शकतो, आपण आपल्याला परमेश्वर पण मुक्त करू शकतो. परमेश्वराला हे दिसलं, अरे गुण आहे हा बंधनात आहे, अनंत दोषाच्या बंधनात असल्यामुळं त्याला आनंद देऊ शकत नाही, परंतु हा बंधनात असूनही मुक्तीला जाऊ शकतो. हा गुण परमेश्वराला लक्षात आला. म्हणून परमेश्वराने आपली निवड केलेली. जे गाय असते ना, गाय किंवा कोणतंही जनावर घ्या, खुंट्याला बांधल्यानंतर ते काय करतं, सुटण्यासाठी फिरत असतं. त्याला वाटतं आपण फिरलो का सुटू, परंतु ते सुटू शकतं का, नाही सुटू शकत. ते अधिक आवळलं जातं, अधिक त्याचा पाश आवळल्या जाऊन मरण्याची शक्यता असते. आपणही परमेश्वराच्या या तत्त्वज्ञानामध्ये आल्यानंतर परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या खुट्याला आपल्याला परमेश्वराने बांधून टाकलेलं आहे. हे जर आपण आता परमेश्वराने जर सोडवलं, जो ज्यांनी बांधलं आहे तो सोडील, अन्यथा जो त्या साजत्य आहे तो सोडील. आता आपण तर लावून घेतलेलं आहे, ते मळ असतील, या मळाच्या माध्यमातून केलेले कर्म असतील, त्या कर्माच्या माध्यमातून आपण सुटण्यासाठीच प्रयत्न करू. बघा, अन्य माणसाला जरी विचारलं तुम्ही धार्मिकता का करतात, तो म्हणतो जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, 84 लाख योनीतून मला मुक्त व्हायचं आहे, परंतु कसं व्हायचं हे त्याला माहीत नाही. तो हे कर्म करतो, ते कर्म करतो, त्या मंदिरात जातो, ह्या मंदिरात जातो, कवने करणे मुंची जेना, कुठेही जाण्यासाठी तो प्रयत्न करतो, परंतु एके परमेश्वराशिवाय मुंचन नाही. ते तुम्हाला समजलं आहे. आणि म्हणून आता परमेश्वर तुम्हाला सोडवणार आहे, तर त्याच्यासाठी तुमची स्थिरता, त्याच्यासाठी तुमचा आस, त्याच्यासाठी तुमची प्रार्थना. ते जनावराला जर सुटून सोडायचं, त्या मालकाला सोडायचं असेल तर त्या मालकाच्या समोर सोडण्यासाठी त्या गाईला काय करावं लागेल, शांत उभं राहावं लागेल. अन्यथा ती इकडून तिकडून पळत असेल, घाबरत असेल, तो मालकही बी ते दावं सोडू शकत नाही. तसं आपली स्थिरता आपल्याला निर्माण करून परमेश्वराला ही संधी द्यावा लागणार आहे. या दोषातून आपण बाहेर पडून परमेश्वराला आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली तर परमेश्वर अनादि अविधीचा छेद करून आनंदाला नेऊ शकतो. या अनेक दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ते फिरणं म्हणजे अधिक कर्म करणं, ते फिरणं म्हणजे अधिक सुटण्याचा प्रयत्न करणं, पण ते सुटत नसतात. परमेश्वराने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनंच जर आपण प्रयत्न केला तरच आपण सुटू, तरच परमेश्वर आपल्याला सोडू शकतो, अन्यथा आपण सुटत नाही. आज आपणही आपल्याला सारं कळूनही जर आपण ह्या स्थानाला गेला तर सुटका होईल का, इतके विडे ठेवले तर सुटका होईल का, इतकी पंचावतार उपार केला तर सुटका होईल का, इतके विशेष केले तर सुटका होईल का, अशी देवपूजा केली तर सुटका होईल का, असा दंडवत घातला तर सुटका होईल का. हा जर आपण करत असेल, दंडवत करताना पाय इकडं केले तर सुटका होईल का, तिकडं केले तर सुटका होईल का, उत्तर दिशा कुठे आहे हे जाणल्याने सुटका होईल का. मग उत्तर दिशा कुठे आहे, मला विचारलं का मला असं सांगावंसं वाटतं, उत्तर दिशा इकडे आहे, जा इकडं.
पण त्याचा बोलण्याचा उच्चार काय राहतो, उद्देश काय राहतो? उत्तर दिशेला पाय करायचे. का? तर परमेश्वर तिकडे गेलेले. परमेश्वर तिकडे गेले तुला माहिती आहे ना, मग जाय ना मग तिकडं. तुला परमेश्वर पाहिजे आहे ना, परमेश्वरासाठी तू देवपूजा करतोय, परमेश्वरासाठी तू दंडोत घालतोय ना. मग उत्तर दिशा ही आपण काय समजतोय? उत्तर दिशेकडे अशुभ समजतोय ना का शुभ समजतोय? शुभ समजतोय. ज्या दिशेला परमेश्वर गेले ती शुभ कशी असू शकते आपल्यासाठी? ती आपल्यासाठी अशुभ आहे. ते दुःख झालं पाहिजे आपल्याला. त्या दिशेकडे पाहिल्यानंतर आपल्याला रडू आलं पाहिजे का या दिशेकडे माझा देव मला सोडून गेला. ती आपण शुभ समजतो. म्हणजे देवाने आपल्याला सोडून जाणं हे आपल्यासाठी शुभ आहे का अशुभ आहे हे आपल्याला कळत नाही. यात सुद्धा आपण अडकलेलो आहे. ज्या गोष्टीमुळं आपण धर्मातून जातोय ते आपल्यासाठी शुभ आहे का अशुभ आहे? एवढीही कणव आपल्याकडे नव्हती का जी कणवेपोटी परमेश्वराने आपल्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्रात ते राहिले नाही. एवढी कणव नसल्यामुळं महाराष्ट्राला सोडून परमेश्वर गेले आणि जिकडे गेले ते आपल्यासाठी अशुभ आहे. परंतु आपण शुभ समजतो. तिकडे पाय न करण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये आपण भ्रम निर्माण करून घेतलेला आहे. ठीक आहे, तुमचा आदर आहे, मानसिकता आहे, आपलेपण आहे, परंतु हे दुःख मात्र नक्कीच करा. उत्तरेकडे तोंड करून दंडोत घालताना आपल्याला हे नक्कीच जाणवलं पाहिजे की ही दिशा आपल्यासाठी शुभ नाही आहे. ही दिशा आपल्यासाठी अशुभ आहे. फक्त तिकडं तोंड करून दंडोत घालण्याचा उद्देश एकच आहे का देव इकडं गेलेले आहे याचा अर्थ कोणत्या तरी प्रांती, कोणत्या तरी अवसरी परमेश्वर असतील आणि म्हणून मी तिकडं दंडोत घालतोय. हे शुभ अशुभाच्या बाहेर आपलं पडलं पाहिजे. हे आलिंबन आहे. आपण बघितलं दोषाच्या या सूत्रांमध्ये आपण या शुभ अशुभाच्या ज्योतिषशास्त्र, गंडे दोरे, अजून काय शांती, बाकीचे सारे उपास तापास, व्रत, वैकल्य, पारायण, विडे बांधणं, पंचावतार उपार हे आलिंबन आहे आपल्यासाठी. तुम्हाला जर वाटलं मी पंचावतार उपार केला तर मला देव होईल आणि तुमच्याकडून तर पंचावतार खूप झाले, आता मला तुम्हाला काहीच करायचं नाही का? मग काहीच नाही केलं तर पंचावतार उपाराने देव होईल का? मग जर इतका सोपा जर धर्म असता, इतका सोपा धर्म असता तर देवाला अवतार घेण्याची गरज होती का? अवतार घेऊन वाडी फिरून तत्त्वज्ञान सांगायची गरज होती का? करपात्री भिक्षा मागायची काही गरज होती का देवाला? अनंत ब्रह्मांडांचा नायक, शक्तियुक्त परमेश्वर आचार्यांना समोर ठेवून अहोरात्र निरूपण करण्याची गरज होती का? असंनिधानात आचार करण्याची सांगण्याची गरज होती का देवाला? काही गरज नव्हती. देवाने काय सांगितलं असतं? काही टेन्शन घेऊ नको बाळा, वर्षातून एकदा पंचावतार उपार करत जा, मी तुझ्या पाठीच आहे. काही टेन्शन घेऊ नको. पंचावतारामध्ये अजून जास्तीत जास्त ठेव. हां, जास्तीत जास्त भाज्या तयार कर, परत जास्तीत जास्त विड्यावरती पैसे ठेव. म्हणजे जितका जास्त पैसा तितका तुझा मोठा भाव, जितका तुझा मोठा भाव तितका मी तुला पाव, असं देवाने सांगितलं. पिझ्झा नवीन जे आहे फॉरवर्ड जे आहे अमेरिकेतले इकडूनचे तिकडूनचे USA पदार्थ ते ठेव, कारण मी उत्तरपंथाला गेल्यानंतर इकडं इतकी डेव्हलप झाली हे मला माहीत नाही आणि मला तर येता येत नाही. तू इथं ठेवला तर मी तिथंच पिझ्झा खाईन आणि मी तुला मिळेल, प्रसन्न होईल. असं देवाने काही सांगितलं नाही. देवाने सांगितलं नामे वेद नामे बोध, नामे साह्य नामे प्राप्ती. त्याची वेळ सांगितली पहाटे 3 ते 6. त्याची पद्धत सांगितली नाम लीळा मूर्ती चेष्टा सांगितली की नाही? म्हणजे देवाने सारं सांगितलंय. जे सांगितलंय त्याच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष आहे, त्याच्याकडे आपली मात्र नजर नाही आहे. आणि जे नाही सांगितलंय त्याच्याकडे मात्र आपलं बारीक लक्ष आहे. काकासाहेबांनी पंचावतार उपार केला, मग ती बातमी आता त्यांना विचारता नाही येत किती भाज्या केल्या. मग ताईला कोणाकडून तरी किती भाज्या केल्या? 21 भाज्या. आपल्या 31 झाल्या पाहिजे.
हैराण. आपल्या 31 भाज्या वेगवेगळ्या आणायच्या कुठून, मार्केटमध्ये भेटत नाही. हां, भाज्या आणतात का बरोबर? किती केल्या होत्या त्या दिवशी भाज्या? किती केल्या होत्या ताई होत्या? किती केल्या होत्या भाज्या? ते काय झालं, मी घेतली रिक्षा वगैरे घेतली आणि बसलो आणि नंतर मग त्यांनी ते ताट आणलं. म्हणलं हे काय? म्हणजे उपहाराचं ताट आहे. आणि एवढं होतं, घ्या ना बाबा, घ्या ना बाबा. ते मुठभर घेतल्यानंतर सुद्धा इतकं जेवण झालं माझं, इतकं जास्त झालं, मुठभर घेतलं. म्हणजे ते किती पदार्थ होते. मी म्हटलं देवाकडे प्रार्थना करा, आर्तता करा. त्यातला एखादा पदार्थ देवाने स्वीकारला, खरंच आवडीचा असला तर ते फायदा आहे, ते भलं आहे, त्यातलं प्रेम भेटणार आहे आपल्याला. भाज्या जास्त करण्याला महत्त्व नाही, त्या भाज्या कोणत्या उद्देशाने केल्या, कोणत्या भावाने केल्या, कोणत्या आर्ततेने केल्या, कोणत्या प्रार्थनेतून केल्या, हा महत्त्वाचा भाग आहे. देवाला तर काय, देव पाणी भात स्वीकारत होते बाईसांचा. देवाने पोहे स्वीकारले सुदाम्याचे. धनाईसाचा एकच आंबा स्वीकारला की नाही? कितीतरी उपहार स्वीकारले. भाईदेवाचे उष्ट बोरं स्वीकारले, उष्टी बोरं. आपल्याला ती उष्ट दिसली, पण देवाला उष्टी नाही दिसली. रिंगणीचे फुलं देवानी सादाईसाचे सुवर्ण फुलं म्हणून स्वीकारले. आपण आता खरोखर सुवर्णाचं फुल जरी करून ठेवलं तरी गॅरंटी नाही स्वीकारायची. आणि मग देवाने ते सुवर्ण फूल स्वीकारावं म्हणून सुवर्णाचा टिळा लावून आपण साधू संतांची पूजा करतो. का? तर आपलं डायरेक्ट कनेक्शन नाही देवाचं, कोणीतरी मध्यस्थी पाहिजे आणि त्या मध्यस्थीच्या माध्यमातून आपल्याला देवाला तो पोचवायचा आहे. पण हे सुखाच्याच बाबतीत आपण करतो. जेव्हा दुःख होतं, आपल्याला अडचणी येते, एखादा रोग होतो, एखादा आजार होतो, तेव्हा आपल्या गुरुबाला आपण बोलवायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून देव स्वीकारतील आणि माझा रोग नाहीसा करतील. आता हे स्वीकारा. ते करतील का? ते घेतील का? नाही घेणार. आपण कशात अडकलेलं आहे, आलिंबनात अडकलेलं आहे. त्या आलिंबनातून आपण बाहेर पडू शकतो. हा बद्धमुक्ततेने आपल्याला परमेश्वरांनी आशावाद दिलेला आहे. हा आपला गुण आहे. या बंधनातून बाहेर पडायचं, यातून, या विचारातून, या निगेटिव्हिटीतून, या कर्मकांडातून, या अंधश्रद्धेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि पडू शकतो हे परमेश्वराने आपल्याला या गुणाद्वारे दिलेलं आहे. तुम्ही बंधनात आहे. कशाच्या बंधनात आहे? ती गेली 7 दिवसापासून आपण चिंतन करतोय. कशाच्या, यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. का? तर तुम्ही बाहेर पडू शकता. बंधनात आहे, देवाने मान्य केलेलं आहे, पण तुम्ही बाहेर पडून त्या मुक्ततेला जाऊ शकता. तुम्ही मुक्त होऊ शकता. ही पॉझिटिव्ह विचारधारा आपण माइंडसेट करून टाका. मी आहे याच्यात, आजपर्यंत मी हे केलं, परंतु आता इथून पुढं मला नाही करायचं आहे. का नाही करायचं आहे? तर ते मला समजलं, यातून बाहेर पडायचं आहे. असं जर ठरवलं आणि देवाने मग काय सांगितलं आहे ते जर करायला लागलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला मुक्तीला घेऊन जाणार. पहाटे 3 ते 6ला स्मरण आपल्याच्याने होत नाही, पण पहाटे 3 ते 6चं जर कोणी तुम्हाला सांगितलं की पहाटे 3ला 6ला तुम्ही उठून जर भाज्या केल्या, हे केलं, ते केलं, तर 100% देव स्वीकारतील. तर तुम्ही ते कष्ट घ्यायला तयार आहे. आणि जे कशाचंही कष्ट लागत नाही, उठायचं, स्मरण करायचं, ते मात्र आपल्याच्याने होत नाही. ते आपल्याच्याने होणार नाही. पहाटे उठून आपण अभ्यास करावा. आपण मुलांना सांगतो, अरे तू रात्री जागरण करू नको, त्यापेक्षा तू पहाटे उठ. पहाटेचं वाचन जर केलं तर डोक्यात राहतं, आठवणीत राहतं. हे आपण त्याला सांगतो. आणि मग हे आपल्याला माहीत नाही का? मग पहाटे उठून अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा, लक्षात राहील. मी आज प्रॅक्टिकल घेतलं योगाच्या याच्यामध्ये. बऱ्याच भगिनींच्या किंवा बऱ्याचशा लोकांची मला एकच तक्रार राहते की बाबा मला आठवत नाही. आणि हा चांगला गुण आहे, मला आठवत नाही, परंतु त्याला सारं आठवत नाही, स्वतःला मात्र तो सतत आठवत राहतो. तुला आठवत नाही हा जो रोग आहे ना, तर तू स्वतःला विसरलं पाहिजे ना. पण त्याची तक्रार काय राहते? मला सारं आठवतं. त्यांना सांगण्याचा उद्देश उलटा राहतो. मला सारं आठवतं, फक्त देवाचं आठवत नाही, लीळा आठवत नाही, स्मरण आठवत नाही, चिंतन आठवत नाही, सूत्र आठवत नाही. आणि मग मी काल पण घेतलं प्रॅक्टिकल. जसं शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करावा लागतो, तशी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी काय करावं लागतं? पाडे उलटे म्हणा म्हटलं तर 2-3 लोकांनी ते सक्सेस केले, पाडे उलटे. परत त्याचं स्पीड वाढलं पाहिजे. आज वेगळ्या याच्यावरती गेलो तर तुमच्या घरातल्या लोकांचे, तुमच्या नातेवाईकातल्या लोकांचे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे फटाफट नावं सांगायची. काकासाहेब किती नावं सांगितले तुम्ही?
किती? 8-10. म्हणजे 8-10 लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का? हजारो लोक आहे. म्हणजे आपल्याला ते सांगता येत नाही. अनेकांनी आमच्या भगिनींनी प्रयत्न केला, परमार्ग सेवक आहे त्यांनी प्रयत्न केला, 2-4च सांगितले, अडकळ्या. हेच मी जर आता सांगितलं का चला फटाफट सूत्र सांगा, किती बेकार हालत होईल. मागच्या वेळेस आपण भेंड्या घेतल्या होत्या, यावेळेस घेतल्या नाही. किती बेकार हालत झाली होती. म्हणून आपल्याला आठवतं, सारं आठवतं, परंतु काय आठवतं आणि आपल्याला आठवलं पाहिजे, काय आठवलं पाहिजे याचं उत्तर आपल्याला जर असेल तर आपण या बंधनात आहे, मुक्तीला जाऊ शकतो. हा आपला गुण आहे. त्याच्या पुढचा गुण अत्यंत सुंदर, अत्यंत महत्त्वाचा, पण तो भौतिक जगामध्ये इतका आपण वापरलेला असतो का त्याला आता पूर्ण घासून घासून बारीक करून टाकलं. तो आहे अर्जकत्व. कर्माद्वारे जोडणे, अर्जकत्व, संग्रह करण्याची ताकद, संग्रहरूपता पुढं आहे अर्जकत्व म्हणजे मिळवणे, अर्जन करणे, कर्म करणे. हे आपण करतोय, पण परमेश्वराने काय सांगितलंय? संत सामुग्रीचं अर्जन करायचं. आपण असंत सामुग्रीचं अर्जन करतोय. अनादि अविद्युक्त जीव असल्यामुळं अज्ञान, अन्यथा ज्ञानात अडकला, मतित्रयात अडकला आणि म्हणून तो दोषांनी अर्जकत्व करतोय. आपण JCB लावलेलं त्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला उदाहरण दिलं. असंत सामुग्रीसाठी काय आपली JCB डायरेक्ट, का जे 10 लोक तासभर काम करू शकत नाही ती JCB 1 मिनिटात काम करून टाकतं. 10 लोकांना सांगितलं की इकडं खड्डा खोदा, तो खड्डा एका दिवसातही होणार नाही. परंतु तेच JCB आणलं तर ते 1 तासात तो खड्डा करून मोकळा होऊन जातं. तसं आपण असंत सामुग्रीचे जे अर्जकत्व जोडण्यासाठी, कर्म करण्यासाठी ना JCB लावलेलं आहे. बघा आता ते JCBने किती कर्म जोडल्या जातील आणि किती भोगावं लागेल याचा विचार करा. शक्य तरी आहे का? अनंत जन्माचे, अनंत सृष्टीचे ते बाकीच आहे. आणि परत आता आहे ही कर्माची जी लाईन आहे ना, ती जर तुम्ही समजून घेतली ना तर त्यावेळेस नक्की भीती होईल. आज आपला हा जो जन्म आहे ना, तो कोणत्या जन्मातल्या कर्मानुसार आहे आपल्याला माहीतच नाही आहे. जसं एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला, तो 8 वर्षाला झाला, 8 वर्षानंतर त्याला आता लगेच कर्म निष्पत्ती चालू झाली. त्यांनी 8 वर्षानंतर पहिलं कर्म काय केलं? मुलांबरोबर खेळता खेळता बेडूक मारला, म्हणजे जलद्रूप, किंवा भांडण केलं, वाद केले. दुसरं नरक काय? त्याच्या घरापासून एखादा साधू चालला, घरातल्या संस्कारामुळे त्याला वाटलं आपल्याला काहीतरी यांना द्यायला पाहिजे, तो घरात गेला, आईकडून चपाती भाजी आणली, त्याला दिलं, म्हणजे ते दुसरं कर्म झालं. तिसरं कर्म आणखीन काहीतरी अन्नदान करायच्या उद्देशाने केलं किंवा वाईट केलं, चांगलं केलं. आता त्या कर्माची चाल मेल्यानंतर चालू झाली, ती 72 तासानंतर, 72व्या वर्षी तो मेला, तो व्यक्ती. तोपर्यंत किती कर्म त्यांनी केले. परंतु जेव्हा तो जाईल, पहिलं कर्म त्यांनी काय केलं? चलद्रूप नरक केलं ना. तो चलद्रूप नरकामुळे गेला, तो आता स्थावरात, म्हणजे गेल्या गेल्या लगेच स्थावरात गेला. म्हणजे त्या जन्मातलं कर्म त्याच्यामुळे मिळालेलं त्याला दुःख आता त्या स्थावरातून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा पुढचं कर्म त्यांनी काय केलं? त्या साधूला जेवू दिलं. म्हणजे त्यांनी काय केलं? लेप लावला मनुष्य देहाचा लेप लागतो ना. मग तो परत त्या स्थावरातून निघाला का मनुष्य देहात गेला. आता ह्या मनुष्य देहात परत तो कर्माला सुरुवात केली आणि मागच्या जन्माचे कर्म अजून बाकीचे ना, कारण तो 72 वर्ष जगला आहे. विचार करा, आज आपल्याला हा जन्म भेटला आहे, तो कोणत्या कर्मानी आहे, कोणत्या जन्मानी आहे आपल्याला माहीत नाही. आणि पाठीपुढं किती बाकी आहे माहीत नाही, पाठीमाग किती संपले माहीत नाही. यावरती एकच उपाय परमेश्वराने काय सांगितले? येतीचं. परमेश्वराचं जेव्हा आपण होऊ तेव्हा मागचं सारं खरकटं परमेश्वर साफ करून टाकतात, माफ करतात. गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? का जर तू अनन्य भावे मला जर शरण आला तर तू इथून पाठीमागं कितीही वाईट कर्म केलेले असेल, कितीही वाईट कर्म करून ते कितीही वाईट जोडलेलं असेल तरी मी तुला माफ करेन. निसंशय मी माझ्या आम्हाला तुला घेऊन जाईल आणि तिथं घेऊन गेल्यानंतर परत तुला जन्ममृत्यू नाही. स्वामी श्री चक्र काय म्हणतात? येत शरण आले काही मरण असे म्हणजे काय? नरक नव्हे, अनन्य भावे शरण जायचं. परमेश्वराने उपाय सांगितला आहे, परंतु तो उपाय आपल्याला करण्यासाठी आपले हात कापतात. नुसता संकल्प सोडायचा तरी म्हणतात नाही आम्ही 10%च, आम्ही नाही अजून. कसं चालेल? देवाचं स्पीडच 80% सुरुवात होते. 10% असून कसं चालेल? 20% जावं लागेल, 30% जावं, 40मध्ये जावं लागेल.
काका किती घरं आहे? घरं किती आहे? म्हणजे 10चं स्पीड किती आहे? नाही नाही, यांच्याकडे घरं किती? 4 आहे ना. मग 10च्या स्पीडनी ती 4 कशी काय झाले? तिथं मात्र 100चं स्पीड आहे म्हणून 4 घरं झाले ना. आणि इथं 10चं स्पीड आहे. कसं जमेल? इथलं त्याच्या पलीकडे जावं लागेल तर स्पीड पकडावं लागेल ना. ते स्पीड पकडणं म्हणजे या दोषातून बाहेर पडणं, मुक्तीला जाणं. अर्जकत्व आपण केलं, तिथं अर्जकत्व करत असताना आपण असंत अर्जकत्व जास्त केलं आणि त्याच्यामुळं परत परत आपण दुःखात जातो. जीवार्जक विचाराचं 219 सूत्र आहे. जीवार्जक आहे, अर्जक आहे, अर्जन करणार आहे. आणि जे अर्जन आपण केलेलं तीच देवता आपल्याला देत असते. कर्मोश सकळ आहे पहा. परमेश्वर मात्र जे अर्जनाच्या व्यतिरिक्त सुद्धा देतात म्हणून परमेश्वर अनार्जित दाता ठरतात. फक्त आणि फक्त परमेश्वर अनार्जित दाता आहे की जे तुम्ही मिळवलेलंच नाही आहे, त्याचं अर्जनच केलेलं नाही, त्याच्यासाठी तुम्ही एफर्ट्सच लावले नाही, त्यासाठी प्रयत्नच केलेला नाही आहे, ते सुद्धा देण्याची पात्रता, ते सुद्धा देण्याची इच्छा फक्त आणि फक्त परमेश्वर ठेवतात. आणि तो परमेश्वर आपल्याला कळाला आहे, समजला आहे. परमेश्वर मुक्ती तुम्ही मिळवलेलीच नाही. मिळण्यासाठी जे अर्जन करायला पाहिजे, जे कर्म करायला पाहिजे ते केलेलंच नाही आहे, तुम्ही ठेवलेलंच नाही आहे. प्रेम आणि ज्ञान ज्यातून मिळतंय तो उपाय तुमच्याकडून झालेलाच नाही असं समजा 1 मिनिट. परंतु त्यात जरी तुमची आत्मता असेल, तळमळ असेल तर परमेश्वर ते देऊ शकतात. परमेश्वर काय म्हणतात? असनिदानी सुद्धा मी प्रेम देईन. तळमळी जन्माते झाडी तर प्रेम देईन. असनिदानी प्रेम देण्याची सिस्टम नाही आहे, पण प्रेम तरी देतात. त्यांचा हट्ट धरी तर मी प्रेम देईन म्हणजे उपाय तर सांगतात. म्हणजे परमेश्वर अनार्जित दाता आहे. परमेश्वराला काय अशक्य आहे? देऊ शकतात. अशक्य काय परमेश्वराला? अनंत ब्रह्मांडाचा नायक सर्व शक्तियुक्त परमेश्वर अनार्जित दाता, परंतु तरीही अशक्य आहे परमेश्वराला. पूजनीय भांडारेकरांचं जेव्हा देहावसन होण्याची वेळ आली, परमेश्वर काय म्हणतात? काळ वंचना करून परत जन्म ढकलू, तुमचा जो मृत्यू तो पुढं ढकलू. ते म्हटले हरकत नाही देवा, परंतु ज्या वेळेस परत मी जाण्याची वेळ येईल त्यावेळेस ही मांडी आणि हे श्रीमुख मला पाहता पाहता मृत्यू येईल काय? देव म्हणतात ते नाही सांगू शकत. मग देव जर अनार्जित दाता आहे, देव जर शक्तियुक्त आहे आणि देवाला काहीच अशक्य नाही आहे, तर मग देवाशी का म्हटले? कारण ते आपल्यावर अवलंबून आहे. हे मिळवण्यासाठी तू जे आयुष्य दिलेलं आहे ना, त्यातून तुला हे मिळालं. आता पुढचं आयुष्य तू कसं देशील त्यावर ते मिळणार आहे. ते मी कसं सांगू? कसं सांगू शकतो? म्हणून आपलं मुक्ती हे आपल्यावरती अवलंबून आहे. परमेश्वर प्राप्ती आपल्यावरती अवलंबून आहे. परमेश्वराचा आनंद आपल्यावरती अवलंबून आहे. परमेश्वराने तर सारे ज्या त्यांचे काय त्यांनी जे वापरलेले आहे, जे बी स्कीम त्या साऱ्या ओपन करून टाकलेल्या. परमेश्वराच्या साऱ्या स्कीम ओपन आहे. त्याला कधी 24 आवर्स ओपन. त्याला कधीही आपण बँकेत गेल्यानंतर 1 वाजता ते म्हणता आमचा काय आहे? लंच टाईम आहे, वेट अँड वॉच. लंच टाईम राहतो 1 ते 2. 3 वाजले तरी मॅडम त्या काउंटरवर आलेली नसते. कारण जीव हा निष्क्रिय, आपण बघितलं, बेजबाबदार आहे. त्याला कळतच नाही की आपल्यामुळे दुसऱ्याला काहीतरी त्रास होतो ना, आपल्याकडून आविधी घडतं. ती आविधी घडवत आहे. आणि आविधीची व्याख्या आपण सांगितली की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास, दुसऱ्यामुळं आपल्याला त्रास, किंवा आपल्या ह्या क्रियेमुळं, कृतीमुळं परमेश्वराला खंती किंवा परमेश्वराची उदासीनता म्हणजे आविधी. जिथं तुम्ही काम करता तिथं इमानीद्वारे काम करणं हा सुद्धा धर्मच आहे. इमानीद्वारे हाही धर्मच आहे. तिथं बेईमानी करत असाल तर तो धर्म नाही, तो आविधी आहे. आणि त्या आविध्याच्या बंधनात कळत न कळत आपण कितीतरी जोडलंय आणि इथपर्यंत पोचलोय. आपल्या हातात आहे ती गोष्ट. आपणच आहोत आपल्या जीवनाचा शिल्पकार. आणि हे सारे आपले घेऊन लावून टाकलेले. मग करायचं काय हे आपल्याला समजतं आहे, आपल्याला कळतं आहे, तरी आपण त्यातून बाहेर पडत नसेल तर कसं जमायचं? म्हणून अर्जकत्व हा आपला गुण आहे. जीवस्वरूपीचे अनेक दोष ज्याप्रमाणे अविद्याधार आहेत, म्हणजे अविद्येच्या आधाराने आहे ना सारे दोष. अनादी अविद्या आहे जीव. जर ती अनादी अविद्या नसती तर परमेश्वराला आपल्याला अन्न देण्याची काही गरजही नव्हती, दिली नसती, निवड केली नसती ना, हा सारा उपद्यापक केला नसता. कारण अनादी अविद्यामुळेच हे सारं, तिच्या आधारामुळेच हे सारं. पण जी अनादी अविद्येच्या आधाराने जे दोष आहेत, परंतु तो कायमचा स्वरूपी आहे का तो दोष? अनादी अविद्या ही कायमची आहे का? आपण बघितली
सुरुवातीलाच जीवाच्या अनुषंगाने सुरुवात केल्यानंतर अनादि अविद्ययुक्त असलेला जीव ही कायमस्वरूपी आहे का? ती अनादीची आहे, पण ती नित्य नाही. बघितलं? कारण परमेश्वर अनादि अविद्य छेद करून तिला नष्ट करतात आणि मग परमेश्वराच्या या प्राप्तीला, परमेश्वराच्या आनंदाला आपण जाऊ शकतो. तर ही अनादि अविद्य छेद झाल्यानंतर देखील हा धर्म त्याच्या ठिकाणी कायमच असतो. कोणता? अर्जनाचा. अनादि अविद्या आपली छेद झाली, आपण केवळ झालो. आता परमेश्वराचा आनंद पण आपल्याला भेटला, तरी अर्जकत्व हा गुण आपल्यामध्ये असतो. तो कशासाठी? जर अर्जकत्व नसतं तर आपल्याला त्या आनंदाचा आस्वादच घेता आला नसता. आपण घेतोय म्हणून आपण त्या आनंदात रममाण राहू शकतो. म्हणून अर्जकत्व मिळवण्याचं जे साधन आहे, जो गुण आहे, तो परमेश्वराच्या प्राप्तीला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला तो राहतो. अर्जन करणे म्हणजे लेपाधिकार जोडणे. लेप लावतो आपण. चांगले कर्म, वाईट कर्म, संत कर्म, असंत कर्म हे आपण करत राहतो. तर अविद्या छेद होऊन सुद्धा जीव प्राप्तीला पोचला म्हणजे काय? आनंदाला पोचला. आनंद त्याला भेटायला लागला. जे नवीन असं त्याला काही जोडायचं नसतं म्हटलं. अनादि अविद्येचा छेद झाला तर त्याला नवीन काही जोडायचं नाही आहे. कारण अनादीचा अविद्या छेद झाला, त्यातून सारे दोष निघाले. तो केवळ आहे, नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त अशी जीवाची व्याख्या आहे ना. केवळ जर आहे आणि अनादीचा अविद्येचा छेद झाला तर तो केवळ झाला. केवळशी साजात्य सारखा झाला परमेश्वरासारखा. अजून काही वेगळं जोडायची काही गरज नाही आणि परमेश्वराला सुद्धा त्याला वेगळं देण्याची काही गरज नाही. कारण एक आनंद सोडून आनंद जोडणे, उपभोगणे चालूच असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी अर्जकत्व ते असतं आणि त्या अर्जकत्वानुसार त्याच्यामध्ये हा आनंद मग सुद्धा स्वरूपगत होऊन जातो. केवळशी साजत आहे, कैवल्यशी साज आहे की नाही. तो त्यासारखा झाला म्हणजे परमेश्वर आनंद, तो त्यासारखा होणं म्हणजे आनंद. हा म्हणजे त्याला वेगळं काही द्यायची गरज नाही. अनादि अविद्येचा छेद करल्याबरोबर लगेच त्याला ते प्राप्त होतं. ती काही प्रक्रिया नाही. आता अनादि अविद्येचा छेद झाला, मग थांबा नंबर लावा, याचा आलं का मग तुला, मग याचं आलं का मग तुला. आपण ते जातो मतदान करायला, तिथं नंबर लावलेले राहतात, सर्व प्रोसेस आपण पुरी केलेली राहते, तरी मग झाले मतदान टाकलं, लावा शाई लावा. तिथं असं नाही आहे. आले, आनंद भेटला, टच शाई, चाल पुढं, असं काही नाही. अनादि अविद्येचा छेद झाला लगेच ते आपोआप ती प्रोसेस होऊन जाते. कारण केवळच साजाते, समानत्व निर्माण होतं. कोणाच्या समानत्व? परमेश्वराच्या समानत्व निर्माण होतं. आणि म्हणून फक्त कृपा माया व्यतिरिक्त परमेश्वर सारं आपल्याला देऊन टाकतात. 81 कोटी 1,10 देवता ज्या आहे त्या साऱ्या आपल्या अंडर येतात. त्या आपल्या अंडर आल्यामुळं त्याच्या पलीकडचं आपण होतो, तेवढी शक्ती आपल्यामध्ये तयार होते. बघा तुम्ही किती शक्तियुक्त आहे, किती शक्ती तुमच्यामध्ये. ती निर्माण करावं लागेल ना, आपोआप होईल काय ते. तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, तुमच्यामध्ये ती लायबलता आहे, ती पात्रता आहे. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. पुढं घ्यायचं का थांबायचं? 10:15 वाजले, आपलं थांबून घ्यायचं. कारण आपल्याला हे 2 कळालं आहे, आता काय हरकत नाही पुढं जाण्याचं. हां, ते कंटिन्यू, काय हरकत नाही. आपण 2 गुण आज बघितले आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ते 2 गुण आहे बद्धमुक्तता आणि अर्जकत्व. हे आपण लक्षात घ्या. हे गुण आपल्याला कायमस्वरूपी लक्षात येतील, लक्षात राहतील आणि त्या माध्यमातूनच आपल्याला परमेश्वरची प्राप्ती होईल. यावरती काही शंका तुम्हाला नसावी असं गृहीत धरून आपण थांबू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.